निवडणुकीचं फुटेज आता 45 दिवसांमध्ये नष्ट केलं जाणार आहे। मतदान प्रक्रियेशी संबंधित व्हिडिओ, बूथवरील सीसीटीव्ही फुटेजेस, संग्रहित फोटो निवडणुकीच्या नंतर 45 दिवसात नष्ट करा असे आदेश राज्याच्या निवडणूक अधिकाऱ्यांना केंद्रीय निवडणूक आयोगाने दिले। मात्र या सूचनेमुळे विरोधकांनी निवडणूक आयोगावर टीकेची झोड उठवली आहे। पाहूयात। निवडणुकीचं फुटेज 45 दिवसात नष्ट करणार। निवडणूक आयोगाचं नवं फरमान। विरोधकांकडून निवडणूक आयोगावर टीकेची झोड। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये मतदानाचा वाढलेला टक्का आणि लोकसभेनंतर अचानक वाढलेली मतदार संख्या संशयाच्या भोवऱ्यात आहे। त्यातच आता निवडणूक आयोगाने जारी केलेला नवा आदेश वादामध्ये सापडलाय। निवडणुकीनंतर 45 दिवसांमध्ये मतदान प्रक्रियेशी संबंधित सर्व व्हिडिओ आणि सीसीटीव्ही फुटेज तसंच फोटो डिलीट करण्याच्या सूचना निवडणूक आयोगाने सर्व राज्यांना दिल्यात। मात्र जर या कालावधीत म्हणजेच 45 दिवसांमध्ये निवडणूक निकालाला आव्हान देणारी कोणतीही याचिका न्यायालयामध्ये दाखल झाली तर ते व्हिडिओ नष्ट करता येणार नसल्याचंही निवडणूक आयोगाने स्पष्ट केलंय। याआधी निवडणुकीच्या वेगवेगळ्या टप्प्याचं रेकॉर्डिंग 3 महिने ते 1 वर्षांपर्यंत जतन करण्याच्या सूचना होत्या। मात्र आता निवडणूक आयोगाने हा निर्णय बदललेला आहे। निवडणुकीशी संबंधित सर्व व्हिडिओ आणि फोटोज केवळ 45 दिवसांसाठीच जतन केले जाणार आहेत। यामध्ये अर्ज दाखल करणं, प्रचाराचा कालावधी, मतदार केंद्राच्या आत आणि बाहेर तसंच मतमोजणीचाही समावेश आहे। 45 दिवसांच्या आत निकालाला आव्हान दिलं गेलं तर याचिका निकाली निघेपर्यंत सर्व व्हिडिओ आणि फोटो जतन केले जातील। सोशल मीडियावर कोणताही संदर्भ न देता चुकीच्या पद्धतीने फुटेज प्रसारित केल्याच्या अनेक घटना समोर आल्यात। त्यामुळेच निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतल्याचं सांगितलं गेलंय। मात्र या नियम बदलांवरून महाराष्ट्रातील विरोधकांनी शंका उपस्थित केली आहे। काँग्रेसचे नाना पटोले आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या संजय राऊतांनी आयोगावर निशाणा साधलाय। आतापर्यंत झालेल्या सगळ्या निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदीच्या सरकारचं दिवसाढवळ्या लोकशाहीचा खून करण्याचं पाप त्यांनी केलेलं आहे। माहिती लपवण्याचं कारण काय, त्याचं उत्तर निवडणूक आयोग का देत नाही? 48 तासामध्ये नरेंद्र मोदीच्या सरकारने निवडणूक आयोगाच्या पत्राच्या आधारावर रूल 93 बदलवलं 48 तासात। याचा अर्थ धार्मिक आला आहे आणि त्याच्यामुळे आम्ही माननीय सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतलेली आहे। आयोगाने जो नियमात बदल करण्याचा प्रयत्न चालवलेला आहे तो भारतीय जनता पक्षाचे आणि त्यांच्या बगलबच्च्यांच्या घोटाळ्यांना प्रोटेक्शन देण्यासाठी। जे महाराष्ट्रामध्ये 40 ते 60 लाख मतदान शेवटच्या 2 तासामध्ये वाढलं, त्याच्यामुळे त्यांनी आम्ही सगळ्यांनी मतदान केंद्रावरचं जे फुटेज आहे, कुठे वाढलं, कसं वाढलं अचानक, त्याचं फुटेज जेव्हा आम्ही मागण्याचा प्रयत्न केला तेव्हाही त्यांनी तो नियम बदलण्याचा प्रयत्न केला। आमदार रोहित पवारांनीही या निर्णयावरून आयोगाला काही प्रश्न विचारलेत। निवडणूक आयोगाला पारदर्शकतेचा तिटकारा आहे का? फुटेज नष्ट करण्याची इतकी घाई का? फुटेज ऑनलाईन माध्यमातून सार्वजनिक का केलं जात नाही? निवडणूक आयोगाला कशाची भीती वाटते? तर ज्यांना निवडणूक आयोगाचा निर्णय अयोग्य वाटतोय त्यांनी न्यायालयात जावं अशी प्रतिक्रिया मंत्री छगन भुजबळांनी दिली आहे। तक्रारी असतात आता जे आहे त्या तक्रार ज्यांना ते अयोग्य वाटतं ते तक्रारी करतील, काही कोर्टात सुद्धा जातील। आता आम्हाला तर सगळं योग्यच वाटणार आणि आहे असं मी म्हणतो। विधानसभा निवडणुकीनंतर विरोधकांनी निवडणुकी दरम्यानचे सीसीटीव्ही फुटेज देण्याची मागणी केली होती। ते फुटेजही अद्याप विरोधकांना देण्यात आलं नाहीये। त्यातच आता निवडणूक आयोगाच्या या नव्या आदेशामुळे विरोधक आणखीनच आक्रमक झालेत। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।